नमस्कार मित्रांनो, पुसेगावचं मैदान एक आले जवळ, एक 4-5 दिवसावरतीच राहिले आणि नक्कीच सगळे पैरे जे आहेत ते सगळे उलगाडायला लागलेले आहेत हळूहळू. परंतु एक टॉपचा पैरा होता, ही गाडी रोखणं अशक्य होतं. अपराजित गाडी होती, एकदाच हरली गाडी ही. आणि नक्कीच त्या गाडीला तुम्ही बघितलं काय वेग होता, काय वेगानं पळती गाडी ती. आपण बोलतोय का अरुंडेकरांचा चिक्या आणि बकासूरबद्दल. आपला चिक्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल, हिंद केसरी कारुंडेकरांचा चिक्या 25 तारखेपर्यंत आरामावरती असणार आहे. तब्येत त्याची बरी आहे, परंतु डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितलेली आहे कारुंडेकरांच्या चिक्याला. त्याच्यामुळे बकासूर आणि चिक्याचा पैरा जो आहे तो आता नाही होणार. ही जोडी नाही दिसणार त्या मैदानामध्ये. महाराष्ट्राची एक लाडकी जोडी होती, हिंद केसरी जोडी होती. आता सगळी समीकरण वेगळी झालेली आहेत. आपला बकासूर आता एकटाच पडला आहे. आता सगळी म्हणतील एकटा पडला म्हणजे नक्की काय, कारण की सगळ्या महाराष्ट्रातील जेवढे टॉपचे बैल म्हणतोय मी, त्यांचे पैरे फिक्सच झालेत. आता ते पैरे मोडू शकत नाहीत, असा विषय असतो. शब्दाला महत्त्व असते या बैलगाडा क्षेत्रामध्ये. शब्दाला तुम्ही जर किंमत नाही ठेवली तर त्याला अर्थ राहत नाही. आता बकासूर अवघड आहे. बकासूरचा पैरा मला तर वाटते काय कुणालाच काय कुणाला माहीत नसतो बरं का, परंतु सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तो पैरा होता, सगळ्या महाराष्ट्राला माहीत होता. नक्कीच ती गाडी नाही पळणार आता 100%. आता कोण असेल बकासूरचा पैरा, कारण की बकासूरला पैरा जर व्यवस्थित असेल तरच तिथं फायनलमध्ये एक नंबर होऊ शकतो. कारण की एवढा विषय तुम्हाला वाटते एवढं सोपी गोष्ट नाही. ती पुसेगावचं मैदान आहे, साधं सुधं मैदान नाही. तिथं चांगले बैल गटाला जातात घरी. चुकून जर लखनचीच गाडी लागली तर बकासूरच्या गटात मग अवघड होऊन बसेल. पैरा टॉपचा पाहिजे, बाकी काय नाही. बकासूरचा पैरा जो आहे तो टॉपचाच पाहिजे, कारण की सांगू शकत नाही त्या गटामध्ये कुणी कुठल्याही गटात येणार आहे. हे खेळ खतरनाक आहे, पुसेगावचा खेळ आहे हो. तिथं ओरिजिनल, त्याला ओरिजिनल कशाला म्हणतात, ओरिजिनल हिंद केसरीचं मैदान आहे ते. जुनं, सगळ्यात महाराष्ट्रातलं जुनं मैदान आहे ते. आणि जिथं तो बैल एक नंबर करतो तो हिंद केसरी होतो. त्याच्या नावापुढे हिंद केसरी असं लागतं नाव. नक्कीच एवढी सोपी गोष्ट नाही आता बकासूरसाठी, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बकासूर हा पळतोच. कुठलाही कितीही टॉपचा असू द्या, त्याला हरवण्याची धमक एकटा बकासूर करतोच. परंतु आव्हान सोपं नाही आहे. पुसेगावचं ते मैदान एक मानाचं मैदान आहे. सगळ्यांना माहीत आहे ते कटनाचं रान आहे. किती टफ कंडिशनमध्ये तिथं पळावं लागतं बैलांना, बघूया, सांगू शकत नाही. अनुभवी बकासूर तर तिथे आहे. सलग 3 वर्ष त्या ठिकाणी पळालेला आहे. बरं, बकासूर आपला हे 4थं वर्ष असेल माझ्या अंदाजानुसार. जर चुकला असेल तर सांगा कमेंट्समध्ये, परंतु मला वाटते 4थं वर्ष आहे बकासूर त्या ठिकाणी पळतोय. 4था गुलाल घेण्यासाठी तिथं सज्ज झालेला आहे बकासूर. पैरा कोण असेल काय, पैरा टॉपचा पाहिजे, बाकी काय नाही. बकासूरला आम्हाला गुलालात बघायचे, पैरा टॉपचा पाहिजे. कदाचित आता कसं होतंय, बकासूरच्या दावणीत जो दुसरा नावाचा बैल आहे तो बैल 100% महाराज चांगली कामगिरी करेल बरं का. जर ती गाडी जर घरची सुद्धा गाडी पळू शकेल एखाद्या वेळेस असं वाटतंय. कारण की तुम्हाला माहितीच आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बकासूर असा एकमेव या बैलगाडी क्षेत्रातला देव आहे. कुठलाही बैल घेतो आणि त्याला गुलालामध्ये ठेवतोच. परंतु ही सिच्युएशन वेगळी आहे. हे पुसेगावचं मैदान आहे, तिथं नाही एवढी. सगळे टॉपचे बैल येतात, सगळे. श्रीनाथ केसरीला आले नव्हते, परंतु पुसेगावला येत आहेत. नागपूरवरून बैल येतात, MP वरून बैल येतात, पंजाबवरून बैल येणार आहेत ना. आता सगळ्याच ठिकाणी टॉपची बैल त्या ठिकाणी आहेत. नक्कीच आव्हान खूप मोठं असेल बकासूरसाठी आणि नक्कीच बकासूर 100% गुलाल घेईल असं वाटतंय. पैरा टॉपचा पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय बकासूरचा पैरा कोण असेल तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. बकासूरचा पैरा हा असू शकतो, तो असू शकतो. मला पण बघायचे कुणाला किती अंदाज आहे बकासूरचा. आता कसं होतं, मी सांगितलं की माणसं काय म्हणणार, ह्याला काय माहीत नसतं, त्या काहीतरी सांगत बसतो. मग तुम्ही आता सांगा बकासूरचा पुसेगावच्या मैदानामध्ये कोण पैरा असू शकतो. कारण लखनचा पैरा जो आहे तो झालेला आहे 100%. लखन, सर्जा, दादा या बैला सोबत पळणार आहे आणि बाकीचे सगळे टॉपचे पैरे झालेत. आणि राहिला विषय गोटच्या सर्जाचा आणि मथुर ही जोडी पळणार आहे. नक्कीच बकासूर कोणासोबत पळेल, मोठं आव्हान असेल बकासूरसोबत. मला तर असं वाटतं घरचीच गाडी पळेल, कारण की तो महाराज दिसतोय असा बी चांगल्या टॉपनंच पळतोय, चांगल्या स्पीडनं पळतोय.
परंतु हे बैलगाडा क्षेत्र आहे, काही सांगू शकत नाही, काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. कारण की तिथं वारंवार सांगतोय ते पुसेगावचं मैदान आहे, वाटतं एवढं चेष्टा नाही, ती चेष्टा करण्यासारखं ते बारकी छोटी छोटी मैदानं तिथं तुम्ही एक नंबर हा करू शकतो, आपला बकासूर वन साईड घेऊन शकतो. परंतु तिथं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली बैल येणार आहेत, प्रत्येकाला तिथं गुलाल पाहिजे, गुलालाच्या अपेक्षेने येणार आहे तिथं. म्हणून म्हणतोय बकासूरचा पायरा आता मला नाही वाटत की एवढा टॉपचा होईल म्हणून, कारण की बाकीच्या बैलांनी टॉपचे पैरे केलेले आहेत. बघावं लागेल आता, उद्याच म्हणतोय पुष्यगावच्या मैदानाच्या आदल्या दिवशी काय समजेल, खुलासा काहीतरी कानोसा लागेलच बकासूरच्या पैऱ्याचा. तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. बकासूरने यावर्षी सुद्धा 100% गुलाल घ्यावा. नक्कीच सेवागिरी महाराज यांचा आशीर्वाद बकासूरवरती आहेच. तुम्ही बघितलं सोनारपाड्याच्या सोन्यापासून तो गुलालामध्येच आहे त्या पुसेगावच्या मैदानात. परंतु बघूया काय असेल समीकरण पुसेगावचं. धन्यवाद.